नमस्कार, शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लिंबू घेतला तो मध्यभागी कट करून घ्यायचा। लिंबू मधला रस आणि हा जो गर आहे तो काढून घ्यायचा, सावकाश काढायचा। यातला अर्धा लिंबू वापरला, आता अर्धा जो शिल्लक आहे त्याचा पण वापर करणार। लिंबाचा रस याचे आपण अनेक उपयोग करतो। उपयोग कुठे आणि कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। याचा पण वापर मी नंतर करणार आहे। लिंबूची साल उलटून घ्यायची, हे थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचं। एकामध्ये वाट ठेवली, ह्या दोन याच्यात फुल वाट ठेवते। थोडासा भीमसेनी कापूर, कापरासोबत 2 लवंगा पण टाकल्या तरी पण चालेल। साजूक तूप टाकते, कडुलिंबाचं तेल, तिळाचं तेल। तुमच्याकडे लिंबाचे दिवे घरामध्ये लावणं कधीही चांगलं असतं। असे दिवे जर आपण घरात लावले तर घरभर याचा सुगंध पसरतो। इथे आपण कडुलिंबाचं तेल, तिळाचं तेल आणि साजूक तुपाचा वापर केला। हे दिवे जर आपण घरात लावले तर वास्तुदोष जे असतील ते सुद्धा कमी होतात। असे दिवे देवीच्या मंदिरात सुद्धा लावले जातात। रूम फ्रेशनर आणण्यापेक्षा जर असे आपण लिंबाचे दिवे तयार करून घरात लावले तर नक्कीच याचा फायदा पण होतो। दिवाळीमध्ये सुद्धा आपण असे पाण्यावरचे दिवे तयार करून लावू शकतो। खूप छान दिसतात हे दिवे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।